महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्य जनतेचा। नमस्कार, मी सुमित ठाकरे आपल्या सर्वांच्या माझ्या महाराष्ट्र न्यूजला स्वागत करतो। तर आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहे अर्चनाजी मोडावी। हे यांचे परिचय करायला गेला तर सध्या तरी हे पंचायत समिती सालेकसातील सदस्य आहे आणि बेटी बचाव आणि बेटी पढाओ चे जिल्हा संयोजक सुद्धा आहेत। तर यांच्याशी आपण चर्चा करूया। सर्वात आधी मॅडम आपला माझ्या महाराष्ट्र न्यूजला स्वागत आहे। नमस्कार। माझा पहिला प्रश्न असा आहे आपल्याला की सध्या तरी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आपलं नाव आगामी विधानसभा निवडणुकीकरिता भाजपकडून चर्चेत बनलेलं आहे। तर काय आपण निवडणूक लढण्यास इच्छुक आहात? हो, इच्छुक तर आहे। बाकी मग पक्ष काय निर्णय घेते ते त्याच्यावर। आपण किती वर्षापासून भाजपमध्ये कार्य करत आहात? ॲज अ पंचायत समिती सदस्य आम्ही आता 2.5 वर्ष झालेत आणि जिल्हा संयोजक म्हणून आता 1-1.5 वर्ष होत आहे। त्याच्या आधीही एक सदस्य म्हणून काम होतं माझं, भाजपचे सदस्य म्हणून, पण लोकप्रतिनिधीमधून आता 2.5 वर्ष। सध्या तरी भाजपकडून अनेक दिग्गज नेते यांचं नावसुद्धा समोर येत आहे। तर भाजपने आपल्याला का म्हणून निवडणुकीकरिता उमेदवारी द्यावी? खरं पाहिलं तर आमच्या सालेकसा तालुक्याला आजपर्यंत प्रतिनिधित्व भेटलं नाही आणि त्यातही आजपर्यंत महिलांना प्रतिनिधित्व भेटलं नाही। म्हणून एक आशा आहे की यावेळेस महिलेला प्रतिनिधित्व द्यावं। सध्या तरी आगामी निवडणुकीकरिता सध्याचे जे आमदार आहेत ते अनेक अंगणवाडी सेविका यांच्या मागे आंदोलन झालेलं होतं। त्यावर आमदार साहेबांनी तिथं आंदोलनाला पाठिंबा दिला नव्हता आणि आता त्याच अंगणवाडी सेविकांना आपल्या घरी बोलवून सभा घेत आहेत आणि साडी वाटप करत आहेत। तर आपण काय बोलाल त्यावर? खरं पाहिलं तर अंगणवाडी सेविका हा महत्त्वाचा दुवा आहे इलेक्शनच्या दृष्ट्याही म्हणा, कारण सर्व गाव त्या अंगणवाडी सेविका सांभाळतात। त्यामुळे साहेबांनी कोरडे साहेबांनी जेव्हा खरंच त्यांची गरज होती त्यांनी मोठे जिल्हा स्तरावर आंदोलनं केलेत, त्यांनी तालुका स्तरावर आंदोलन केलेत। त्या टायमाला त्यांना सपोर्ट नाही केला त्यांच्या मोर्चामध्ये। पण आता जसं इलेक्शन आलं तसं साहेबांनी त्यांच्याकडे धाव घेणं सुरू केलं, त्यांना शाळ्या वाटणं चालू केलं। तर हे कुठे ना कुठे कसं त्यांना ते आता हे देत आहे, लालच देत आहे की नाही, तुम्ही मला मागल्या वेळेस तुम्ही खूप हे दिलं होतं, सपोर्ट केलं होतं, याही वेळेस द्या। त्यासाठी मग त्यांनी प्रौढ म्हणून साड्या वाटणं चालू केलं। कुठेतरी देवरी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आलेलं होतं, पण तिथं आता सध्या तरी कोणतीही उपाययोजना म्हणून कोणतेही डॉक्टर तिथं बसत नाही, कोणतीही नर्स तिथं असतात नाही। यावर आपण काय बोलाल? खरं पाहिलं तर तिथे देवळी तालुका जो आहे तो एकदम आदिवासी एरिया आहे, आदिवासी एरिया आहेत आणि जर आपण पालांदूरचा विचार केला तर पालांदूरपासून देवळीपर्यंत 40 किलोमीटरचं अंतर पडतो आणि तिथे जर डॉक्टर नसतील तर खरंच पाहिलं तर तिथल्या जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी खूप असुविधेचं काम आहे। डॉक्टर बसायला पाहिजे तिथे खरं म्हणाल तर। जेव्हा उद्घाटनाची वेळ होती तेव्हा माजी आमदार आणि सध्याचे आमदार हे दोन्ही तिथं श्रेय लाटण्याकरिता गेलेले होते, असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे। तर काय आपल्याला काय वाटतं यावर? हा कसा आहे की पक्ष कोणताही असो किंवा आपले लोकप्रतिनिधी कोणी असो, त्या ठिकाणी जर सामाजिक मोठा कार्यक्रम होत असेल तर ते आपल्या ह्याच्यावर लागतात की नाही, मी तिथे काम केलं, माझ्यामुळे झालं, तेव्हा ते तसंच झालं त्यावेळी। आमगाव, देवरी आणि सालेकसा या विधानसभा क्षेत्रात आदिवासी वोट बँक भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि जर का आपल्याला सालेकसा तालुक्यात आणि आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळाली तर आदिवासी समाजाकरिता आपली काय नवीन डोक्यात कल्पना आहे? आपल्या जो आदिवासी विभाग आहे त्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी न्यूक्लिअर बजेट पास होतो आणि त्याच्यात विविध कामं त्याच्यात योजनांमध्ये असतात। त्या योजनांची पूर्तता होत नाही। खरं पाहिलं तर टीपी एरियामध्ये झालं, जसं तुम्ही ककुडीला जा किंवा आमच्या सालेकसा तालुक्यामध्ये मुरकुटोला जा, या क्षेत्रामध्ये त्या योजनांची माहितीच नसते। तर पहिलं काम हेच राहील माझं की त्या क्षेत्रामध्ये त्या योजनांची माहिती तर गेल्याच पाहिजे, पण त्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याचे फॉर्म्स कसे भरता येईल आणि विशेष म्हणजे आमचे जे आदिवासी डीप एरिया आहेत त्या डीप एरियामध्ये आजही लोकांचे कागदपत्र बनले नाहीत।
त्यामुळे मुरकुटोसारख्या ठिकाणी आत्ता घरकुल येणं सुरू झालं आहे शबरी महामंडळाचे. तेही जेव्हा माननीय अनमोल सागर साहेब जेव्हा SG होते त्यांनी तिथे कॅम्प घेतलेला. त्या कॅम्पमध्ये पुष्कळशा लोकांचे आपले कास्ट झालेत, अन्य डॉक्युमेंट्स जे बनलेत, त्यामुळे ते आता लाभ घेत आहे. पण आजही काही गावं अशी आहेत जिथेपर्यंत आतापर्यंत प्रशासन पोचलं नाही. गेल्या 25 वर्षापासून आमगाव दोरी आणि सालेकसा या विधानसभा क्षेत्राला ST आरक्षण होतं आणि मागच्या 25 वर्षापासून इथं आदिवासी आमदार होते. तर काय आधी ते आमदार आपल्या समाजाला समोर नेण्याकरिता मागास ठरलेले आहेत? अपयश आलेच आहे. कारण आता तुम्ही जरी विचार केला तर आदिवासी क्षेत्राचा जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा विकास अद्यापही झालेला नाही आहे. तुम्ही जर इकडे पालांदूर जमीनदारी वगैरे इकडे पाहिलं तर आत्ताही तिकडे जसं डेव्हलपमेंट रोड बनले आहेत, रोड बनले, पण जो डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तो डेव्हलपमेंट अद्यापही झालेला नाही आहे. आणि आपला जो मुरकुटो वगैरे आहे तिथे आत्ता रोड बनल्यामुळे इलेक्शन तिथे आत्ता व्हायला सुरुवात झाली. ज्या शाळा आहेत त्या टायमाला ज्या शाळा होत्या झडपीच्या वगैरे ते बंद पडल्यात. मुरकुटो 1ची शाळा आत्ताही बंद आहे. मुरकुटो 2ची शाळा आत्ता आमच्या प्रयत्नाने सुरू झाली. मुरकुटो 3ला शाळा बंद आहे. बंजारी दंडारी या शिक्षणाच्या शाळा सुरू आहेत. पण कसं की जो शाळेचं एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट दुरुस्त व्हायला अजूनपर्यंत वेळच लागेल. काय येथील स्थानिक प्रशासन आणि स्थानिक जनप्रतिनिधी या सर्व कामांकरिता मागास ठरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कसं की जनप्रतिनिधी जर स्ट्रॉंग असले तर त्या गावचा विकास होतो आणि त्या क्षेत्राचा सुद्धा. धन्यवाद मॅडम, आपण माझ्या महाराष्ट्राला आपण मुलाखत दिलीत. यासारख्या विविध बातम्या पाहण्यासाठी माझ्या महाराष्ट्र न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करा. बातम्या देण्यासाठी संपर्क करा. सुमित ठाकरे,